पुण्यामधली ही दृश्य आपण पाहतो। ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटकची बस या ठिकाणी अडवलेली आहे। बसला काळं फासलं जातंय, बसला देखील काळं फासलं जातंय या ठिकाणी। एसटी बसला काळं फासत आहे। पुण्यामध्ये ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटकची बस अडवली, तसंच बसवर काळं देखील फासलेलं आहे। म्हणजे आमचं केस होतं काय नाही होत। आम्ही ड्रायव्हरला मारू, आम्ही आपल्या ड्रायव्हरला मारायचं, मराठी माणसाला मारलेलं आहे। एक मिनिट काय साहेब तुम्ही थांबा, आजचे दिवस नाही ऐका साहेब माझं ठीक आहे साहेब, प्रत्येक वेळेला आम्ही हीच मागणी करायची का? कोण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री काय करतायत? प्रत्येक वेळेस मराठी माणसं काय आणलं पाहिजे? दरवेळी आपल्या मराठी माणसाची मारहाण होतीये, हे योग्य आहे का? आज आपल्या लोकांना तिथे जाऊन मारहाण होतीये। दरवेळी आपल्या किती गलचेपीने ऐकून घ्यायचं, आज आपल्या लोकांना मारलं जातं। पिसे सर सुद्धा भाजपचा आहे, भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी हा यांना आमचा इशारा समजावा। हे आता तात्पुरता स्वरूप समजा, एक सुद्धा गाडी पुण्यात जाऊन देणार नाही, गाड्या फोडून टाकू। कारण महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला तिथं मारहाण होते आणि तुम्ही बघायची भूमिका घेताय, तर अजिबात सहन करणार नाही। मुख्यमंत्री गृहमंत्री का शांत बसलेले आहेत? कारण महाराष्ट्र काय पेटून द्यायचंय का आपल्याला? महाराष्ट्रीय माणसाला अजिबात सहन होणार नाही। शेजारची राज्य तर ती तुम्ही तुमचं गळचिपी जर तिथं चालत असं, तिथं आम्ही आमच्या मराठी माणसासाठी रस्त्यावरती 100% उतरतो आणि कायम उतरू आणि मराठी माणसासाठी आम्हाला चांगलं मारता येतं। आम्ही तर मारायचं म्हणलं तर आम्ही इथं इकडून गाडी येऊन देणार। आणि महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे आणि इतिहास हा कायम लक्षात ठेवा। कर्नाटकांनी त्या पद्धतीत राहावं, आता सहन होणार नाही। एसटीला काळं फासण्यात आले, तो जाहीर हे फक्त आता प्रशासनाला आपल्याच आहे, त्यामुळे प्रशासनाला एक बाजू म्हणून आम्ही फक्त प्रशासनाला एक जास्ती वेटी झरत नाहीये म्हणून फक्त हा इशारा दिलाय। त्यानंतर सर्व गाड्या फोडून जाऊन टाकल्या जातील एवढं सांगतो शिवसेनेमार्फत। कारण प्रशासन शेवटी आपल्याच आहे, त्याला आता वेटी धरणं योग्य नाही। कारण इथं गृहमंत्री आलेले आहेत, त्यांना हा संदेश देणं आम्हाला अपेक्षित आहे। कर्नाटकमध्ये जो प्रकार झाला त्याचा निषेध करताय तुम्ही, परंतु प्रशासनाकडून काय अपेक्षा? प्रशासनाला अपेक्षा आहे मराठी माणसं अन्याय नाही झाला पाहिजे। आज मराठी माणसाला तुम्हाला काही मतासाठी पाहिजे का? फक्त मराठी माणसाचा फक्त वापर झाला पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराज की जय निवडणूक आल्यावर फक्त म्हणायचं आणि इतर दिवस काय छत्रपती शिवाजी महाराजांचा विसर पडतो का? गप्प असतात काय? हे एवढा मारतात हे सण होण्यासारखं नाहीये ना।